असं काहीच नाही. आणि तुमचं काय होतं? आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दारात तुम्हाला कशावर वाटतंय? नाही मग अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंदार फेंदार माझ्या समाजाला माहिती आहे बंदार नाही काय नाही. उगा वार्ता पसरू नका काय वार्ता पसरू नका. तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं. मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आलेत. हे बघा ही माहिती द्यायला आले ते. अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले का मला आणून काही? अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही थांबा रे. तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय. पहिल्या दिवसापासून मराठी समाज अरे प्रश्न नाही येतो आमचा विश्वास एक मिनिट मी बोलतो एक मिनिट थांबा. सगळे शांत बस. ते तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे. तुमचे प्रश्नच वेगळे आहेत आल्यापासून. अरे माझ्या समाजाला नाही अडचण एकच मिनिट. अरे ऐका हो तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सर. तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका. आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता. म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण. त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा. आणि ते बी भेटेत ते मध्ये बाबा लोकात मग आम्ही नाही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं? ते म्हणते त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे. म्हणलं येऊन द्या. मग मी चाललो मुंबईकडे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.